राज्यातील गौण खनिज आणि वाळू तस्करीला पाठीशी घालणाऱ्या तसेच तस्करांशी संगनमत करून शासनाच्या महसुलाचे नुकसान करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. तसेच शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करणाऱ्या संघटित गुन्हेगारांबरोबरच त्यांना मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमदार नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्र्यांनी सांगितले की वाळू आणि गौण खनिज तस्करी हा केवळ बेकायदेशीर उत्खननाचा विषय नसून त्यामागे काही अधिकारी आणि तस्करांचे संगनमत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. ही समस्या समूळ नष्ट करण्यासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली असून राज्यस्तरावर विशेष टास्क फोर्स उभारण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. राज्यात शासकीय अधिकाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर तसेच त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर MPDA सारख्या कठोर कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान वाळू आणि खनिज तस्करांकडून नायब तहसीलदार गवारे यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा उल्लेख करत महसूल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तस्करांनी त्यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केल्यासारखी गंभीर घटना घडूनही संबंधित गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून झालेली दिरंगाई धक्कादायक असल्याचे त्यांनी म्हटले. एका IAS दर्जाच्या अधिकाऱ्याने गुन्हा दाखल करण्यासाठी परवानगी देण्यास तब्बल 10 दिवसांचा कालावधी घेतल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील विलंब आणि अधिकाऱ्यांची भूमिका ही अधिकारी व तस्करांमधील संगनमत अधोरेखित करणारी असल्याचे नमूद करत ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारचे तस्कर पाळले पोसले जातात त्या संबंधित अधिकाऱ्यांवर थेट आणि कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महसूल मंत्र्यांनी दिला. या प्रकरणात नानाभाऊ हे जे गवारे नायब तहसीलदार यांना जीवे मारण्याकरता जे काही तिथे प्रयत्न झाला वगैरे, पण यापेक्षा वाईट काय आहे की या नायब तहसीलदारने परमिशन मागितली की गुन्हा दाखल करण्याकरता AEDOला. AEDOने 10 दिवस परवानगीच दिली नाही. म्हणजे 5 तारखेला गुन्हा घडला, 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत AEDOने वाट पाहिली. AEDOने त्याच ऑफिसमधल्या नायब तहसीलदाराला पत्र पाठवायला 5 दिवस वाया घालवले. 15 तारखेला गुन्हा दाखल केला आणि 16 तारखेला मग कारवाई झाली. खरं तर आपलं म्हणणं बरोबर आहे की राज्यामध्ये सर्व संगनमताने सुरू आहे. अशा प्रकारच्या घटना आपल्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याचे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर ट्रक नेणे वगैरे सुरू आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी एक जसं या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, त्या ठिकाणी हे सर्व मिलीभगत आहे. ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून MPDAची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे. परंतु संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही संपूर्ण राज्याचा ETS करतो आहे. यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ETS करत आहे राज्य सरकारच्या माध्यमातून. आणि या ETSमध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासनाच्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे. आणि या प्रकरणातील शासनाने गुन्हा दाखल करतपर्यंत लक्ष घातलं आहे. पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गांभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल. च्या माध्यमातून कारवाई करतो ते, पण ते हे आपल्याला अधिकारी आणि हे जे तस्कर आहेत त्यांचं संगनमत जे आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि म्हणून जे अधिकाऱ्यांच्या एरियामध्ये ह्या सगळ्या घटना घडतात, हे तस्करांना वाढवण्याचं काम ते करतात, त्या अधिकाऱ्यांवर कधीच कारवाई होत नाही. आणि म्हणून त्या पद्धतीची कारवाई केली तर आपल्याला हे सगळं निकाली निघेल. की या ठिकाणी तिथला IAS आहे अधिकारी AEDO, त्यांनी 10 दिवस दिरंगाई केली आहे गुन्हा दाखल करण्याकरता, नुसता गुन्हा दाखल करण्याकरता. त्यामुळे तुमचं म्हणणं बरोबर आहे की अधिकारी आणि हे लोक बसून जे संगनमत करता हाच खरा या ठिकाणी मुख्य प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तोडण्याकरता आपण या ठिकाणी काही टास्क फोर्स निर्माण करून त्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली आहे. त्यांनी ठरवलेलं आहे काय टास्क फोर्स असले पाहिजे. या सँड माफिया, गौण खनिज माफिया याकरता वेगळा टास्क फोर्स तयार करण्याची शासनाची भूमिका आहे. अवैध उत्खननावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार यावर्षी संपूर्ण राज्यात गौण खनिज आणि वाळू वाहतुकीसाठी ETS प्रणाली लागू करणार आहे.
या प्रणालीच्या माध्यमातून केवळ सध्याच्या व्यवहारांवरच नव्हे तर मागील 10 वर्षांतील अवैध उत्खननाच्या प्रकरणांचाही आढावा घेण्यात येणार आहे. राज्यात ज्या ठिकाणी बेकायदेशीर उत्खनन झाले किंवा सुरू आहे त्या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेऊन तपास करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्र्यांनी स्पष्ट केले. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन पूर्णपणे गंभीर असून वाळू तस्कर आणि भ्रष्ट यंत्रणेतील साटेलोटे मोडीत काढण्यासाठी सरकार आक्रमक पावले उचलत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.